सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सगळ्या मित्रांनो, पालकांनो आणि सगळे माझे आजी विद्यार्थी, खरं तर जसं नानांनी सांगितलं, हे व्यासपीठ नाही आहे भाषणाचं. थोडक्यात आवरतो. जेव्हा माझी पहिली भेट सोनार सरांसोबत झाली होती, तर आपण सोनार सरांना फक्त असं ओळखतो की ते शाळा चालवतात आणि त्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवतात. पण जेव्हा माझी पहिली भेट झाली होती, त्यांनी मला बोलून सांगितलेलं की तुमच्या शाळेसाठी मदत करायची, आणि त्या मदतीसाठी मला भरगतचं असं स्टेशनरीचं मटेरियल त्यांनी रस्त्यावरच्या मुलांना शिकवण्यासाठी दिलं. माझ्या कामाबद्दल थोडक्यात माहिती देतो. दादाची शाळा म्हणून एक संस्था रस्त्यावरच्या मुलांसाठी चालवतो मी. सिग्नल्सवर तुम्हाला जे मुलं दिसतात भिक्षा मागताना किंवा काहीतरी विकताना, किंवा ते तुमच्याकडे येऊन काहीतरी मागत असतात, तर अशा मुलांचा नेहमी आपण विचार करतो की ह्यांचं कोणी नाही आहे का, किंवा ह्यांच्याबद्दल कोणी विचार करतं का. तर त्यांच्यासाठी विचार करणाऱ्या संस्था बऱ्याच आहेत. त्यातली एक संस्था आमची आहे, ज्याचं नाव आहे दादाची शाळा. तब्बल 1700 मुलांना आम्ही रस्त्यावर, सिग्नलवर, वाड्यापाड्यांमध्ये शिक्षण देण्याचं काम करतोय. तुमच्या इथे जवळ आकुर्डीला आमची एक बिजलीनगर येथील शाळा आहे. आपण सर्वांनी तिथे भेट द्या. आणि सोनार सरांचं आणि त्यांच्या वाईफचं मी नेहमी त्यांच्याकडून जे एफर्ट्स असतात मुलांसाठी ते पाहत असतो, आणि त्याच्या माध्यमातून ते वेगळ्या नवीन कल्पना आणतात आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. इवन मी मध्यंतरी शाळेत गेलो असताना टॉपरचे विद्यार्थी खरंच टॉपर्स हे मला तिथं गेल्यावर कळालं, कारण की त्यांना प्रश्न विचारताना ते थकत नव्हते आणि मला प्रश्न विचारताना मी थकून गेलो. आणि एवढंच एक संदेश तुम्हाला सांगतो की शिक्षण घेण्यासाठी पैशांची फार जास्त गरज नाही, मला हे कळालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी भरगतचा असा पैसा लागतो, पण असं काही नाही आहे. शिक्षण घेण्यासाठी तुमची मनातून इच्छा असली पाहिजे. कित्येक अशा संस्था आहेत, फिलॅन्थ्रॉपिक संस्था, त्याचसोबत काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून, CSR फंडाच्या माध्यमातून, स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण मिळवून देतात. आता प्रायमरी एज्युकेशन, तुमचं हायर एज्युकेशन पॅरेंट्स असतात तेवढे केपेबल, ते कंप्लीट करून घेतात. पण जेव्हा 11वी 12वी तुमचं सिनियर कॉलेज, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा येतं, तेव्हा जास्त पैशांची गरज लागते. आणि तेव्हा मग असं होतं की एवढे सगळे पैसे आणायचे कुठून. तर त्याच्यासाठी असंख्य अशा शासनाच्या स्कॉलरशिप आहे, असंख्य अशा CSRच्या माध्यमातून स्कॉलरशिप आहेत. तुमच्या कोणाच्या ओळखीत जे मोठे विद्यार्थी असतील, ज्यांना PGचं UGचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा बाहेर देशात जायचं असेल, त्यांनी सोनार सरां थ्रू माझ्याशी संपर्क साधा. मी त्यांना स्कॉलरशिपबद्दल मार्गदर्शन करेन, कारण की मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी एक एस्पिरेशन म्हणून बघतो की त्यांनी त्यांचं प्रायमरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन हे पुण्यात करावं, त्यांचं UG हे दिल्लीमध्ये जाऊन करावं, आणि त्यांचं PG आणि PhD हे अमेरिकेत जाऊन करावं. आणि आमचे काही विद्यार्थी आता जाणार आहेत, ते रस्त्यावरनं शिकून आता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीजमध्ये, नॅशनल युनिव्हर्सिटीज ॲडमिशन घेणार आहेत. खरं तर फक्त विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांचं कॉलेज कंप्लीट करणं हेच आपलं काम नाही आहे, तर त्यांना सामाजिक जाणीव समजून सांगणं फार जास्त गरजेचं आहे. तुमचे मुलं घरी कार्टून बघत असतील किंवा असंख्य असे लहान मुलांचे चॅनल्स बघत असतील, त्याचा बघण्याला विरोध नाही आहे, पण त्याच्यासोबतच आज जशी थीम ठेवली आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची, सोनार मॅडमनी सांगितलं की जेव्हा मुलांना सांगितलं होतं की महाराजांच्या गाण्यांवर आपण डान्स करूयात किंवा डान्स बसूयात, तेव्हा मुलं नको म्हटली. तर हे संस्कार तुमच्या घरामध्ये रुजवा. कधीच मनात अशी भावना ठेवू नका की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा माझ्या घरात न होता शेजारच्या घरात व्हावा, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या घरातून सुरुवात व्हावा. आणि जर आपला मुलगा एखाद्या सामाजिक कार्यामध्ये किंवा एखाद्या सामाजिक कार्य म्हणजे तुमची मुलं लहान आहेत अजून, पण तो त्याच्या लहान माध्यमातून, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात असतात जसं आपण म्हणतो, लहानपणापासून तो काही समाजाला देण्याची वृत्ती त्याच्या मनामध्ये असेल, तर कधीच त्याला अडू नका. कधीच त्याला म्हणू नका की लष्कराच्या भाकऱ्या थापायला जातो. तर त्याला तुम्ही प्रोत्साहन द्या. आणि सोनार सर आहेत, सोनार मॅडम आहेत, त्यांचा एवढा मोठा स्टाफ आहे. सर म्हटले तसं खरंच आहे, मला तो प्री प्रायमरीचा स्टाफ वाटत नव्हता, तो हायर स्कूलचा स्टाफ वाटला. पण खूप वेल इक्विप्ड स्टाफ आहे त्यांचा, वेल टीच्ड आहे. आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं फ्युचर खूप चांगल्या पद्धतीने इथे घडेल ही मला नक्की काळजी आहे. आणि आपण लवकरच भेटूयात सोनार सरच्या माध्यमातून. धन्यवाद.